सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यातील कंठी परिसरात विजेचा कहर, युवकाचा जागीच मृत्यू झाला, दोघे जखमी. कंठी वाशाण मार्गावरील शेजूळ वस्ती परिसरात आज सायंकाळी विजेचा भीषण प्रहार होऊन बाज गावातील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत युवकाचे नाव आयाज फिरोज मुजावर, वय 25, राहणार बाज असे असून तो आपल्या मित्रांसोबत जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत अक्षय शिवाजी हक्के व अनंत दगडू एवळे, दोघेही वय 25 हे होते. प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन ढगांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी अचानक वीज कोसळून ती तिघांच्या जवळ पडली. या भीषण घटनेत आयाज मुजावर याला तीव्र विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अक्षय हक्के हा बेशुद्ध अवस्थेत सापडला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंत एवळे हा किरकोळ जखमी असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर प्रशासन व पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे बाज गावासह कंठी परिसरात शोककळा पसरली आहे. आयाज मुजावर हा मनमिळावू व सर्वांना मदत करणारा तरुण म्हणून ओळखला जात असल्याने त्याच्या निधनानं हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन: वादळी व पावसाळी वातावरणात उघड्यावर थांबणे टाळावे. झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये. सुरक्षित इमारतीत किंवा वाहनात आश्रय घ्यावा. मोबाईल, धातूच्या वस्तूंपासून अंतर ठेवावे. नागरिकांनी सतर्क राहून अशा नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.